जय जिजाऊ जय शिवराय. आज लाईव्ह यायचं कारण म्हणजे बऱ्याच दिवसापासून राजकीय नेते असतील, विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, जे आपल्या संघर्ष योद्ध्यावर जाणून बुजून टीका टिप्पणी करत आहेत आणि मूळ विषय सोडून काहीतरी तिसरंच घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी लाईव्ह येऊन थोडं बोलावं म्हटलं, आपल्याशी बोलावं म्हणलं. या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आरक्षण चळवळीला माझी सुरुवात किंवा आमच्या सहकार्याची सुरुवात बऱ्याच वर्षापासून या लढ्यात आहोत आम्ही. ज्यावेळेस 2015ला मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती स्थापन झाली त्यावेळेसपासून आरक्षणासाठी आम्ही सक्रिय काम करत आलेलो आहे. आणि मधल्या काळात का मी ज्यावेळेस पक्षाचं काम केलं त्यावेळेसचे फोटो आता सन्माननीय राजसाहेबांनी म्हणजे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल करून हा आंदोलक नसून शिवसेनेचा आहे असं कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर धाराशिव तालुका असेल, जिल्हा असेल किंवा जेवढे मला ओळखतात त्यांनी ना म्हणजे पूर्ण कल्पना आहे की मी म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे आहे. आणि मीही सांगतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शपथ असेल किंवा कुणाची शपथ घ्यायला मी जसं सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलाचं आंदोलन चालू झालेलं आहे आणि ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेसपासून अतिशय प्रामाणिकपणे संघर्ष मनोजदादाच्या आंदोलनात सहभागी आहे. प्रामाणिकपणे समाजासाठीच काम करतोय, कुठल्याही नेत्याशी आणि कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. पण मला सन्माननीय राज ठाकरे साहेबांचं म्हणजे एवढ्या मोठ्या नेते, प्रगल्भ नेते वाटत होते. त्यांचं असं चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा आंदोलकाबद्दलची भावना असेल हे अतिशय चुकीचे आहे. बरं, आंदोलन करायचं असतं आम्हाला त्यावेळेस हॉटेलवर जाऊन तर आम्ही तयारीशी गेलो असतो ना. ज्यावेळेस आम्ही राजसाहेबांना भेटायला गेलतो, बरं ते काय सरकारमध्ये सरकारचा भाग आहेत किंवा विरोधी पक्षात आहे यासाठी नाही, फक्त त्यांनी स्टेटमेंट दिलं की ज्यावेळी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही आणि तरुणाची माती भडकवली जाते. तर या संदर्भात आम्ही फक्त चर्चा करण्यासाठी हॉटेलवर पोहोचलो होतो. आमच्या सहकारी मित्र धाराशिवचे पदाधिकारी मनसेचे आहेत, त्यांनी आम्हाला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. तिथं दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला घटनाक्रम सांगतो, आम्ही अतिशय शांततेत गेलो, वरी तिथं उभारलो आणि त्यावेळेस तिथला एक पदाधिकारी आला, म्हणला साहेब आज भेटू शकणार नाहीत कारण भिजून आलेत. आम्ही म्हणलं असं नाही, तो आम्ही आता भेटायला आलो तर आम्ही भेटूनच जाणार. तर ते म्हणले 10 मिनिट थांबा. मग आम्ही 10 मिनिटं नाही अर्धा तास थांबायला आमची तयारी आहे म्हणलो. मग त्यावेळेस काय झालं, एक पदाधिकारी आला आणि तुम्ही त्यांच्यातला कोण होता मुंबईचा माहित नाही, कारण स्थानिकचे सगळे पदाधिकारी आम्हाला कोऑपरेट करीत होते आणि आमचंही त्यांना कोऑपरेटिव्ह करीत होतो. पण मुंबईचा पदाधिकारी आला आणि त्यानं एका पत्रकाराला बी हरिरावीची भाषा केली, आमच्या एका आंदोलकाला बी थोडं हरिरावीची भाषा केली. त्यामुळे आम्ही घोषणा चालू केल्या. बरं, घोषणा चालू केल्यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे वरतून का आमच्या पैसे आले आणि त्यांनी आम्हाला म्हणजे थोडं व्यवस्थित म्हणायला पाहिजे होतं, आपण चर्चा करूया, तुम्ही शांत व्हा. तर त्यांनी एकदम ठाकरे बाणीत, हे तुम्ही शांत बसा, इथं घोषणा द्यायच्या नाहीत आणि मला बोलायचं असलं तर 2 जणच वरती या, ही यांची मगरुरीची भाषा होती. त्यामुळे आम्ही म्हणलं आम्ही आलेलो आहोतच 10 जण, आम्ही आलो तर सगळे चर्चा करणार नाही, तर आम्ही चर्चा करायसाठी 2 जण वरी पाठवणार नाही. मग ते तसं बोलून वरी गेल्यानंतर आम्ही खाली आलो आणि ठिया हॉटेल पुढे मांडून बसलो. बरं, ह्यात कुठल्या पत्रकाराचा काही संबंध नाही की आम्हाला भडकवायचा. बरं, आम्ही कुणी भडकावं आणि आम्ही भडकलं जाऊ या मानसिकतेत आता कुठलाच समाज आणि कुठलेच म्हणजे व्यक्ती किंवा कुठलेच नागरिक राहिलेले नाहीत. पहिलं जो एखादा पक्षाचा नेता बोलला, घाला रे दगड, घाला रे याला आडवा, असा विषय नाही. राजसाहेबांना अडवायचा किंवा त्यांना टार्गेट करायचा काही विषयच नव्हता. फक्त त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही शांततेत येणार होतो. मग एवढं झालं असताना तिथं 2 IPS अधिकारी होते, बाकी सगळं डिपार्टमेंट होते, सगळे पत्रकार होते. जर IPS अधिकारी असताना जर पत्रकार भडकवत असतील असं त्यांना वाटत असलं त्यावेळेस त्यांनी कारवाई करायची ना. बरं, सगळं झालं, चर्चा झाली, राजसाहेबाबरोबर बोलणं झालं, त्यावेळेस सगळेजण आम्ही शांततेत घरीच गेलो ना. ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे धाराशिव सोडून बाहेर गेले त्यानंतर आमच्या 11 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. बरं, गुन्हा कुणी नोंद करायला पाहिजे नव्हता, सन्माननीय राजसाहेब ठाकरे डिपार्टमेंट मार्फत गुन्हा नोंद केला आमच्या. गुन्हा बी करू द्या. त्यानंतर पण आंदोलक कुठल्या तर पक्षाचे आहेत, कुठल्या तर नेत्याला जवळीक आहेत, ज्या
जे लोक मला ओळखतात किंवा आमच्या आंदोलकापैकी सगळ्यांना ओळखतात, प्रत्येकाला माहित आहे हे आंदोलक प्रामाणिकपणे समाजासाठी काम करत आहेत. त्यामुळं सन्माननीय राजसाहेबांना आणि मनसे सैनिका माझं नम्रपणे आव्हान आहे, आमची लढाई सरकारसोबत आहे, तुमच्यासोबत नसून. तुम्ही उगाच अंगावर घेऊ नका. बरं एकूण तुम्ही तुमच्या पक्षाचं, तुमच्या भावाभावाचा वाद ह्यात सर्वसामान्य लोकांना बोलू नका. तुम्ही या बंगल्याहून आदेश देणार, ह्याच्या गाडीवर दगड हाणा. तुम्ही इकडल्या मातोश्रीहून आदेश येणार, ह्याच्या गाडीवर दगड हाणा. आणि सर्वसामान्य लोकांवर केसेस होते, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होते. अशा परिस्थिती राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणं चुकीचं आहे. बरं आंदोलकाचा तुम्ही सत्कार करता, इकडे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर आमच्यावर आरोप करता. बरं सांगायचं दुसरा मुद्दा, मला शिवसेनेचा आहे म्हणून त्यांनी म्हणजे पोस्ट व्हायरल केली. त्याच हॉटेलमध्ये सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही घेराव घातला होता. त्याच्या बातम्या बी आहेत, व्हिडिओ बी आहेत. राजसाहेब तुम्हाला जर पाहिजे असतील तर आम्ही केव्हाही द्यायला तयार आहोत. बरं सन्माननीय मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आले, त्यांनाही आम्ही भेटलो, त्यांच्याबरोबर चर्चा केली. म्हणजे आम्ही गेल्यानंतर कुठलाही उद्रेकपणा नाही याची काळजी करतो. फक्त आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे मांडत आहोत प्रत्येक पक्षाच्या नेत्यापाशी, प्रत्येक पक्षाच्या आमदारापाशी. मग आपण हे आरोप करणे मला कुठंतरी चुकीचं वाटलं. त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यायची गरज नव्हती. इतक्या दिवस मी म्हणजे सगळे म्हणायचे याच्यावर व्यक्त झालं पाहिजे, प्रत्येकाने याच्यावर बोललं पाहिजे. पण तुम्ही मीडियाला बी बाईट दिली, धाराशिवमध्ये आंदोलक पक्षाशी निगडीत होते. पण आपल्या पर्सनल पेजला बी सांगितलं. आपल्या कार्यकर्त्याकडून मला धमक्याही आल्या काय पुणे मुंबईच्या. असू द्या, तुमचे कट्टर कार्यकर्ते असतील, त्यांच्याही भावना नेत्याशी तेवढ्याच प्रामाणिक असतील जेवढ्या जशा आमच्या संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आहे त्या. पण आपण थोडं समाजासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या संघर्ष योद्धा जरांगे पाटलासोबत चर्चा करावी. मराठा समाजाचा आणि मराठा तरुणाचं काय हाल चालू आहे या संदर्भात आपणही म्हणजे याच्याबद्दल जाणून घेऊन आपण परखड नेते आहेत, याबद्दल आपण प्रामाणिकपणे आपलं मनातून मत व्यक्त करावं ही आमची भावना आहे. आणि आता दुसरा विषय चालू आहे, संघर्ष योद्धा जरांगे पाटलाच्या जे रॅली आहेत त्याला जी मिळालेला प्रतिसाद आहे. अहो इथं पैसे देऊन लोक पक्षाच्या सभेला येणार, हे प्रामाणिकपणे लोक स्वखुशीनं खर्च करून लाखोच्या गर्दीनं जरांगे पाटलाला समर्थन देते. ही समाजाचा असलेला आक्रोश आहे. त्यामुळे जरांगे पाटलाला मिळत असलेला प्रतिसाद. अहो आमच्या नेत्याला सलाईन लावलंय, कमराला बेल्ट आहे आणि ते प्रामाणिकपणे समाजासाठी आपला जीव हाडाची सापळा झालाय तरी लढत आहेत. अशा परिस्थितीत हे राजकीय नेते आणि यांनी पाटलावर टीका केली ते कुठं तर आमच्या भावनेशी खेळल्याने होत आहे. आणि आमच्याही भावना उद्रेक होत असल्यामुळं आम्हाला तर कुठं वाटतं का एखाद्या माणसाला विद्रूप बनवावं, त्यांच्या विरोधात आंदोलन करावं. पण आंदोलकाची भावना न समजून घेता उगाच काहीतरी टीका करावी. परत जरांगे पाटील स्वतः म्हणलेत की आम्हाला राजकारणात जायचं नाही किंवा आमचा राजकारणात आम्हाला समाजाला ढकलायचं नाही, आम्हाला आमचं आरक्षण द्या आणि विषय मार्गी लावा. पण सरकारमधले काही नेते दरेकर असतील, लाड असतील, अनेक बरेच आहेत, नारायण राणे. बरं सन्मान्य नारायण राणे साहेबांना समाजानं मोठं केलं किंवा त्यांच्या मागे समाज ज्यावेळेस ते समाजाची भूमिका घेतो त्यावेळेस ठामपणे उभा होता. मीही त्यांच्या तुळापूरच्या मेळाव्याला असतील अनेक मेळाव्याला नितेश राणे साहेबांच्या गेलेलो आहे. मग आताच काय झालंय की तुम्ही बरं त्यावेळेस तुमची फडणवीसा विरोधाची भाषा काय होती, ही 3.5% वाली देणार नाहीत. अहो जातीवादाची सुरुवात खरं तरी नेते करते. मुळात मराठा समाजाचा कुठल्याच जातीला विरोध नाही. मराठा, ओबीसी, मुस्लिम सगळे आम्ही गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. कुठं तर त्यावेळेस बी त्यांनी तुम्ही फडणवीस विरोधात बोलतच होता की का बोलत होता? मग तुम्हाला त्यावेळेस फडणवीस तर आरक्षण देणारच नाही हे राणे साहेबांचं स्टेटमेंट. आणि आता जरा उठसूट जरांगे पाटला बरं तुमच्याविषयी काय ते बोलले बी नाही तर आम्ही मराठवाड्यात येणार मला या तुम्ही चर्चा करा. पण धमकी आणि इशारा जर देत असाल तर आंदोलक तुम्हाला त्या टायमिंगला योग्य जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. हे राणे साहेबांनी मी लक्षात ठेवू. बरं पाटील प्रत्येक वेळेस म्हणतात आम्ही तुमचा सन्मान करतोय, आम्ही तुम्हाला मान देतोय. मग तुम्ही सन्मानाला मान घ्या की तुम्ही का उगाच विनाकारण विरोधात चालला? फक्त नेत्याला खुश करण्यासाठी, खासदारकी आमदारकीसाठी? सन्मान्य जरांगे पाटलाला खासदार आमदार व्हायचं असतं तर केव्हा झाले असते. त्यांनी कुठलाही स्वार्थ बघितला नाही, राजकीय कुठलाही स्वार्थ बघितला नाही, महामंडळ मागितलं नाही, खासदारकी मागितलं नाही, आमदारकी मागितलं नाही. ते फक्त प्रामाणिकपणे समाजाला आरक्षण द्या एवढीच त्यांची मागणी. बरं प्रत्येक वेळेस आंदोलन आता लाठीचार्ज झाला आंतरवली सराटीत.
त्यावेळेस कसला महिलांना अत्याचार केला, गोळीबार केला. प्रत्यक्षात त्या दिवशी मी लाठीचार्ज झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिथे गेलतो आणि 1 सप्टेंबरला मी जाहीर करून टाकलं की माझा कुठलाच नेता नाही, कुठलाच पक्ष नाही, मी कायम समाजासाठी आणि मनोजदादाच्या आंदोलनात कायम सहभागी राहणार. त्या वेळेसपासून आमरण उपोषण असेल, रास्ता रोको, विविध आंदोलनं शांततेच्या मार्गाने धाराशिवमध्ये केलेत. 7-8 गुन्हेही आमच्यावर झालेले, निवेदन देऊन, रितसर निवेदन देऊन केलेल्या आंदोलकाराचे बी गुन्हे आम्ही घेतले. का? फक्त समाजाच्या हितासाठी घेतलेले आहेत. त्यामुळं राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट मनोजदादाविषयी देत असताना थोडं विचारपूर्वक द्यावं. कारण आता मनोजदादा एक विचार झालेला आहे, 6 कोटी मराठ्याचं दैवत असलेले मनोजदादा आहेत. त्यामुळे जरांगे पाटलावर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका, ही भावना आता सगळ्या समाज बांधवात तयार झालेली आहे. आणि आता एक पोस्ट IT सेल करून व्हायरल केली जाते, EWS आरक्षणाचा लाभ मुस्लिम समाजाला भेटायला. मला एक सांगा, आमची मागणी OBC मधून आहे मागणी, आणि न मागता मला SCBCचं आरक्षण दिलं. आता जेव्हा SCBC द्याचाल आपोआप त्या EWS चा लाभ जे इतर ओपन कॅटेगरीला आहे त्यांना होणार आहे ना. बरं, आम्ही मागितलं होतं का SCBC, तुम्हीच न मागता दिलं. मग त्याच्यावर दुसरा एक पर्याय आता पाटलांनी सांगितला की SCBC जे चालू झालंय ते बी चालू राहू द्या, आणि ज्यांनी EWS मधनं फॉर्म भरले आतापर्यंत ते त्यांचे हाय असे कंटिन्यू राहू द्या, आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना त्याचा लाभ घेऊ द्या. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गात नाही, तिन्ही पर्याय खुलं ठेवा, हे आवाहन केलेलं आहे. EWS किंवा सुरुवातीच्या काळात पाटील म्हणले होते आम्हाला EWS नको, आम्हाला OBCचं आरक्षण द्या. ती व्हिडिओ आता तुम्ही फिरवायला की पाटलांनीच EWS बंद करायला होतं आणि मुस्लिमांना फायदा व्हायला होता. जर एखादा मुस्लिम बांधव शिकून मोठा होत असेल, नोकरी लागत असेल, तुमच्या का पोटात दुखायले? जाती जाती विष पेरायचं खरं तर हे राजकारणी नेत्याचं काम आहे. मराठा मुस्लिम लाव, मराठा OBC लाव, मराठा दलित राव, प्रत्येक गावात तुम्हाला सांगतो सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्रित राहतील. बरं, आमची मागणी ही कायदेशीर असताना जर विदर्भात मराठा कुणबी एक आहे, खानदेशात मराठा कुणबी एक आहे, राहिलाय विषय मराठवाड्यातला काय, आता या कुणबी नोंदी ह्याच्यात 35 लाख जवळपास 57 लाख नोंदी सापडलेत, त्यात बऱ्यापैकी मराठा कुणबीमध्ये गेलाय. आता मागणी जी आहे आमची, सगळे सोयरे असेल, हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट, ह्या न्यायिक मागण्या त्या आणि या कायद्याला धरून मागण्या त्या. त्यामुळं ही लढाई कुठल्या जाती धर्माच्या विरोधात आहे असं भासवायचा आणि जरांगे पाटलाला बदनाम करायचं षडयंत्र जे सरकारनं चालवलेलं आहे ते बंद करून आरक्षणाची जी मागणी आहे ती पूर्ण करावी. समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे वारंवार जरांगे पाटील सांगत आहेत, प्रत्येक आंदोलक बी सांगत आहे. पण तुम्हाला आरक्षण द्यायचं सोडून कुठंतरी सारखं दादावर टीका करून मागच्या दारातनं झालेल्या आमदारांनी काय ते दरेकर साहेब आणि नारायण राणे साहेब तुमचं मराठवाड्यात स्वागत कराय खरंच आम्ही अतिशय उत्सुक आहोत. कारण तुम्ही कशा पाहिजे तुम्ही बोलायला होती काय का बी गेले. जर समजा तुमच्यावर वडिलावर बोलल्यावर तुम्हाला लागू द्यावं, फडणवीस तुमच्या काय वडील आहेत का? चट उत्तर दिली ना फडणवीस, ती जरांगे पाटलाला काय द्यायची ती, तुम्ही का बोलायला? नेत्याला पक्षाला माना, पण लिमिटेड मध्ये माना. सगळ्यात कुटुंब बघा, जात बघा, समाज बघा, या गोष्टी बघा आणि नंतर विचार करून आपलं स्टेटमेंट द्या, एवढंच सांगणं आहे. आणि ही फेक नेरेटिव्ह करायचं बंद करा की EWSचा लाभ शरद पवारचं ऐकून आंदोलन करून मुस्लिमांना जास्त व्हायलाय. अहो तुम्ही SCBC दिलं नसतं तर EWS मधनं आमचं विद्यार्थी लागलं असतं, कुणबी ज्यांना मिळालंय त्यांचं लागलं असतं. जे कायदेशीर बाजू तुम्ही एवढं बालिशाव का? EWS जर घ्यायचं असेल तर SCBC नसतं दिलं तर EWS मिळालंच असतं की. बरं, आता जी EWSचा लाभ आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्यांना मिळणारच आहे, त्यामुळे तिथं साहजिकच इतर जे ओपन मध्ये आहेत ते लागणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जरांगे पाटलांनी कुठल्याच जातीला विरोध केला, धनगर आरक्षणाचं समर्थन केलंय, मुस्लिम आरक्षणाचं समर्थन केलंय. त्यामुळं सगळ्याच बांधवांना माझे हात जोडून कणकणीची विनंती आहे, हा लढा कुठल्याही राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून नाही, हा फक्त समाजासाठी प्रामाणिक लढा आहे आणि हा लढा फक्त सरकारच्या विरोधात आहे. कारण कुठलंही आंदोलन सरकारच्या विरोधात असेल. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस जरांगे पाटलांनी 105 दिवस आंदोलन केलेलं. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या ज्यावर आता समाज विश्वास ठेवणार नाही. सन्मान्य संघर्ष योद्धांना दीर्घायुष्य लाभावं, लाखो कोटी समाजाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. ते पण आपल्या समाजासाठी प्रामाणिक लढत राहतील, न्याय मिळणारच आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जरांगे पाटलाच्या मागत मोठ्या ताकदीने उभं राहावं एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.